मित्रांनो, उद्यासाठी निफ्टीच्या फिबोनाची लेवल्स आपल्याला इम्पॉर्टंट बघायचे आहे, तर या पटकन ठीक आहे. आता ही आहे निफ्टी 50 आणि निफ्टी 50च्या फिबोनाची लेवल्सवर आपण काय एक्सपेक्ट करतो ते पहिलं समजून घ्या. लेवलच्या अराउंड एक तर आपण रिव्हर्सल एक्सपेक्ट करतो किंवा कन्सोलिडेशन ब्रेकआउट. ठीक आहे, म्हणजे इथे आला, सपोर्ट झाला, ब्रेकडाऊन झाला किंवा रिव्हर्सल आला. सर आता जेव्हा कन्सोलिडेशन ब्रेकआउट असेल त्यावेळेस कमीत कमी 3 कॅन्डलचं कन्सोलिडेशन पाहिजे. म्हणजे इथं आला 3 कॅन्डल बनल्या, ब्रेकआउट झाला, इथं आला 3 कॅन्डल बनल्या, ब्रेकडाऊन झाला, लाईक दॅट. ठीक आहे. रिव्हर्सल असेल तर काहीतरी रिव्हर्सल पॅटर्न बनला पाहिजे, जसं की डबल टॉप, डबल बॉटम, हेड अँड शोल्डर, बुलिश बेरिश एंगल्फिंग, इनसाइड कॅन्डल, असं काहीतरी. आता ह्या ज्या फिबोनाची लेवल्स आहेत, याला आपण मॅजिक लेवल सुद्धा म्हणतो, पण फिबोनाची जास्त ॲक्युरेट आहे, त्याच्यामुळे तेच यूज करू. तर ही आहे लेवल 24,214. मार्क करून ठेवा ब्लॅक कलरमध्ये. 24,131 ब्लॅक कलरमध्ये, 24,114 ही येलो कलरमध्ये, आणि 24,045 ही ब्ल्यू कलरमध्ये. ब्ल्यू ही खूप महिने चालणार आहे, हिला लगेच काढायची गरज नाही. हा येल्लो लेवल आहे, ही 1-2-3 दिवसात आपण काढून टाकणार आहे. आणि ब्लॅक लेवल 2-3 आठवडे चालेल, त्याच्यामुळे ते कलर तसे आपण सांगितलेले आहेत. बाकी व्हिडिओ आवडत असतील, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर लाईक करा, टेलिग्राम शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. Investment in securities market is subject to market risk. Read all the related document carefully before investing.